काय करलायस? कांदा कापलोय. का? हा काय 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 आज काय स्पेशल आहे सांग की. आज आहे मटण. कशी म्हणून सांगायलायस की लाजालायस की. हे बघा, आयुष्यात खूप सारी लोक भेटतात. हा काय जे तुम्हाला दुःख देतात सुख देतात सगळे देतात, पण चांगला मित्र तोच आहे जो म्हणतो की रविवारी मटण करूया. हे भावा पटला आपल्याला आणि तो मित्र मी आहे भावा. तेवढं खरं आहे. हा बरोबर आहे. मी तुला कांद्याची एक स्टोरी सांगतो. काय माझं ना एक घाण सापडलेलो मी ना एकदा हा गर्लफ्रेंडला. तर काहीतरी मॅटर झाला सिरियस. ओके. ती म्हटली ब्रेकअप करायचं म्हटली आणि मग मला काय समजलं नाही की काय करायचं. मग मी कांदा कापलो बसून. हा. कारण रडायचं होतं मला. हा. ते सगळं आय ड्रॉप वगैरे नव्हतं ना. त्यावेळी काय करणार, घरातनं कांदा घेतलो हा. तसं हातातच पकडून. हा. आणि आणि घरात सगळं- बसून कापणार कसं. हा. मग डोळ्यात पाणी आलं. व्हिडिओ कॉल केला आणि म्हटलं सॉरी यार, मला वाईट वाटतं, माझ्या चुकीमुळे एवढं सगळं झालं. म्हणजे तुला दाखवायचं होतं की तुला दुःख वाटायला लागलं, आला, तू रडायला आला, लागलायस आला, म्हणून पाहिजे. यो स्टंट केलतास तू. आणि रडायला येत नाही रे, म्हणजे रडायलाच येत नाही. प्रॉब्लेम आहे कांद्याचं. आता का नाही थोडं, आता माझ्याकडे हे आहे, ते डोळ्यात घालते ट्यूब आहे. हा. ती 2 ड्रॉप घातला असतं डोळ्यातनं पाणी. म्हणजे ती रडायला लागली तिकडे की तू इथनं रडायच पाहिजे कंपल्सरी, नाही तर पहिला होतं काय फरक पडतो. व्हिडिओची एस्थेटिक मेंटेन करते बाई. आता तो ग्रेव्ही वाटतं कापताना. तू गार्डन मध्ये असं वाटत नाही तुला? गार्डन मध्ये एक टिकीन तू गार्डन मध्ये असं वाटत नाही तुला? गार्डन मध्ये ना स्टॅटिक मेंटेन वरच्या कुंड्या घेऊन ना घालायच्या. या 2 मसाल्यात काय फरक? मसाला थोडं आम असं नेहमीच्या जाऊन तिखट हा मसाला. पहिले असं की फॅन्टसी वाटत होती. आचार्य देत होती म्हणजे काय असं असं कापड. होय होय रे. ते वडापाव मध्ये अजून पण असं चालतंय ना. वडापाव जे बनवतात ना तिने पहिला असंच कट करून घेतात स्पीड मध्ये. म्हणून पण मला आपण पुदिना काय घेतलाय? एवढा पुदिना बाय मिस्टेकली कोथमीर म्हणून पुदिना दिला काय? तुला एवढा पुदिना लागतोय? एवढा नाही ना. मला वाटलं ती कोथिंबीर बदली पुदिना दिला काय की एवढा. नाही, कोथमीर. आता तिला स्टोरी टाक. डोळ्यातनं पाणी येत नाही, आहे आता ब्रेकअप झाला माझा तेव्हा चाललं. तुझं 5 मिनिटाला ब्रेकअप होतंय, 5 मिनिटाला पॅचअप होतंय बाबा. हे असतं रे लाईफ का ब्रेकअप झालं तुझं? तुला व्हॅलेंटाईन डेचं स्पेलिंग लिहायला येत नव्हतं. हा? हा? बरोबर तर आहे. काय झालं मग याला? काय तर नाही बरोबर आहे सोड. मग W वरनं सुरू होतं. मी ह्याच्यासाठी म्हणतोय तुम्ही पॅचअप करा आता, कारण की ती बरोबर होती. मुली क्यूट असतात. हा, मुली क्यूट असतात. आम्ही बाळगाव दलाल दलाल. दलाल दलाल जमणार आहे म्हणा. असं वाटतं सीओ वगैरे पोस्ट असते का तसा वाटतो दलाल. दलाल. तू बघ ना काय वाटतं ना, पॉवरफुल वाटतं लोकांच्या. अरे बे. असं वाटतं चालता ट्रकात भरवलं. हा ना. दलाल पॉवरफुल तर आहे वाईशात. हे जरा वेगळं नाही वाटत आहे का? वेगळं गार्ड सारखं. नाही, मला ऍक्च्युली हे हेच वाटतंय. भविष्यात आपण घेऊन आलोय ना तो मला क्रिकेट फॅन आहे मला वाटतं. हे ज्यूइश लोक आहेत. मला काय माहित काय पृथ्वी शॉचा गार्डच वाटलं. प्लेअर पण तू एकदम अनसक्सेसफुल घेतला. सक्सेसफुल आहे बाबा. त्याला जबरदस्ती अनसक्सेसफुल बनवलं. तुला काय वाटतंय त्याच्याबद्दल? मला एवढं वाटत नाही. हे मी जाऊ विचार. मुली पण असं डेकोरेट करून कांदा कापू शकत. मला काय वाटतंय या भावाचं सगळं डोक्यात फील घेतोय भावा. कांद्यामध्ये बी फील घ्यायला आता आपण लाईफ जगतोय. कांदा कापताना तर काही झालं, गॅस आता चालू केला आम्ही खपकन उडालो, तर एक आठवण कांदा असला सेक्सी कापला होता ना, झाडं लावून 2 मजा झाली होती. प्रॉब्लेम कधी मरू शकतो. काही मग मरू मृत्यूला म्हणून आम्ही अंडरवेअर पण आम्ही क्वालिटी वापरतो. पण मरताना असं वाटलं पाहिजे की अंगावर रुपा क्वालिटी आहे. रुपा क्वालिटी. मी समजतोय की रुपा सांगत नसतात बाहेर कोणाला. मला रुपा आपली वाटते. आपली म्हणजे अंडरवेअर ही आपली वाटते. हे सगळे जॉकी विकी म्हणजे स्वतःच मॅन्युफॅक्चर केलं का वाटतंय का? नाही नाही, म्हणजे ही इंडियन टाईप इंडियन टाईप वाटतं असं मला. ही जॉकी विकीची मला वाटतं की कोणतं कोणती अंडरवेअर? सुलताना. कोणी घाला काहीच कळत नव्हतं. काय होती का? सुलताना नावाची अंडरवेअर यायची बाई, आणि पूर्ण अशी एकदम ते नसतात का फौजी लोकांची त्या टाईप. कॅमोफ्लॅज. हा काय म्हणतात? कॅमोफ्लॅज. कॅमोफ्लॅज. आणि आमच्या कसं अंडरवेअरचं नाव ठेवू शकता रे तुम्ही? बरं सामान आणलंय आज आपण. काय काय आणलंय सांग बाबा. एकदा रिव्ह्यू पटन रिव्ह्यू दे 2 मिनिटात. एकदा कोणतं जायला पाहिजे. टाचेमध्ये जरा प्रॉब्लेम आहे आता. हा तेच मला वर चढत्या वेळी लसूण आणलं पाहिजे. पाहिजे. मी ना एवढा मोठा बलशाली जार घेऊन आलोय लसूण आणलं पाहिजे. लसूण आपल्याकडे नाही. माझी आई टेकली तू जारवर आणता आणता. बोलतच नव्हतं अर्धा तास मी कोणाला. 2 लसूणची तुला तिथं घे म्हणत होतो, व्हिडिओ मध्ये पण दाखवलं. आता लसूण आणा मी तर नाही खाली तुला जाणार. गाडलं होतं की जाऊ नाही घेत. हा नाही हाय माझ्या. तुम्हाला माझं स्वतः फक्त मला बघायचं होतं की कोण झालं. आई घालल्यानं लगेच एक लसणासाठी लगेच लायकी दाखवला नाही ना दोन्ही बघायला. एक लसणाच्या गड्ड्यासाठी मला फक्त बघायचं होतं तुमच्या दोघांच्यात कोण जाते. कोणतरी मन मोठं करून म्हटलं तरी की हा टाईल काम जाऊन आणतो खाल्लं म्हणून.